नमस्कार मंडळी, मी सोनाली. माझ्या शिवहिंदवी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. उन्हाळा सुरू झाला की आपल्याला वेध लागतात, ते म्हणजे वर्षभराच्या वाळवणाचे. आज आपण उपवासासाठी खास तोंडात टाकताच विरघळणारी आणि तेलात टाकताच तिप्पट फुगणारी शाबू तांदूळ बटाटा पळी पापड बनवणार आहोत. ही पापडी वर्षभर अगदी सहज टिकते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी लागणारे साहित्य पाहू. इथे मी शाबूस तांदूळ भिजवून घेतलेला आहे, साधारण 2 कप घेतलेले आहेत. तसेच 2 बटाटे हे मी इथे उकडून घेतलेले आहेत. त्याबरोबर आपण 1 चमचा मीठ, आपण चवीनुसार मीठही घेऊ शकतो. तिखटसाठी मी इथे हिरव्या मिरच्याही घेतलेल्या आहेत. पापडीला छान चव येण्यासाठी इथे आपण 1 चमचा जिरेही वापरू शकतो. तुमच्याकडे उपवासाला जिरे खात नसतील तर तुम्ही ते नाही घातले तरी चालेल. आमच्या इकडेही जिरे खात नाही, त्यामुळे मी इथे घातलेले नाही. एवढ्याच कमी साहित्यात आपली उपवासाची पापडी तयार होते. इथे पातेल्यात मी 6 कप पाणी गरम करायला ठेवलेले आहे. आपण 2 कप शाबू तांदूळ घेतला होता, त्यासाठी 6 कप हे अधिक अचूक प्रमाण आहे. पाण्याला छान उकळी आली की आपण त्यामध्ये भिजवलेले शाबू तांदूळ घालूया. त्याचबरोबर मी इथे 2 बटाटे उकडून घेतलेले होते, ते आपण आता सोलून घेऊया. बटाटे उकडल्यानंतर ते पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आणि मगच सोलायचे आहेत. जर तुम्ही गरम बटाटे वापरले तर मिश्रण जास्त चिकट होते आणि पापड्या हव्या तशा छान बनत नाहीत. आता हे सोललेले बटाटे आपण एका बारीक किसणीने किसून घेणार आहोत. बटाटे हाताने मॅश न करता नेहमी किसूनच घ्यावे, कारण किसल्यामुळे बटाट्यामध्ये एकही गुठळी राहत नाही. पापडीचे मिश्रण जितके मऊ आणि एकजीव असेल तितक्याच आपल्या पापड्या प्लॅस्टिक शीटवर अगदी सहज आणि गोल पसरवता येतात. बघा, आपला बटाटा छान मऊ किसून तयार आहे. बटाटा किसून तर झाला आहे, पण पापडी अगदी तोंडात टाकताच विरघळणारी मऊ होण्यासाठी आपण एक खास ट्रिक वापरणार आहोत. या पोटॅटो मॅशरने आपण हा किसलेला बटाटा पुन्हा एकदा छान मॅश करून घेणार आहोत. असे केल्याने बटाट्यामध्ये जर एखादा छोटा तुकडा किंवा गुठळी राहिली असेल तर ती पूर्णपणे निघून जाते. आपल्याला बटाट्याचे एकदम लोण्यासारखे मऊ आणि एकजीव मिश्रण तयार करायचे आहे. बघा, मॅशरने मॅश केल्यामुळे बटाटा किती हलका आणि सॉफ्ट झालेला आहे. आता आपली पापडी वाळवल्यावर किंवा तळताना कुठेही तुटणार नाही. आता पापडीला छान चटपटीत आणि तिखट चव देण्यासाठी आपण हिरवी चटणी तयार करून घेऊया. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 7 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. चला, आपला शाबूस तांदूळ मस्त शिजलेला आहे. इथे मी चुलीवरनं बाहेर काढून ठेवते. आता हा शाबू तांदूळ गरम असतानाच आपण यामध्ये पुढचे साहित्य मिक्स करून घेऊया. सगळ्यात आधी मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे. इथे आपण 1 ते 2 चमचे मीठ घेतलेले होते, ते आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण याच्यामध्ये आपण मॅश केलेला उकडलेला बटाटा यामध्ये आपण घालणार आहोत. लक्षात ठेवा, शाबू तांदूळ गरम असतानाच हे मिक्स करायचे आहे, जेणेकरून बटाटा आणि शाबू तांदूळ एकमेकांमध्ये छान मिसळून येतात. त्याचबरोबर आपण यामध्ये हिरवी चटणी ही यामध्ये मिक्स करणार आहोत. तुम्ही पाहू शकता, बटाट्यामुळे या मिश्रणाला मस्त पांढरशुभ्र रंग आलेला आहे. आणि आता आपण एका चमच्याच्या साहाय्याने हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत.
आपली इथे हिरवी चटणी ही व्यवस्थित मिक्स झालेली आहे. जी उरलेली आहे तीही आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. आपले पापडीचे मिश्रण आता अगदी परफेक्ट तयार झालेले आहे. ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ. चला आता आपण त्याच्या गरम गरम पापड्या घालायला घेऊया. आता आपण पापड्या घालायला सुरुवात करूया. यासाठी मी इथे एक प्लास्टिकचा पेपर अंथरून घेतलेला आहे. या प्लास्टिकच्या पेपरला अगदी थोडंसं तेल लावून मी इथे घेतलेलं आहे. चमच्याने किंवा पळीने थोडे थोडे मिश्रण प्लास्टिकवर टाकायचे आणि चमच्याच्या मागच्या भागाने हलकेसे गोल पसरून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता मिश्रण किती परफेक्ट झालेले आहे. पापडी अगदी सहज पसरवता येत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, या पापड्या जास्त पातळ करू नका, कारण सुकल्यानंतर त्या अजून पातळ होतात. तर जर जास्त पातळ केल्या तर त्या प्लॅस्टिकवरून काढताना तुटू शकतात. तुम्हाला लहान किंवा मोठ्या जशा आवडीच्या असतील तशा आकाराच्या पापड्या तुम्ही बनवू शकता. चला तर मग याच पद्धतीने मी सर्व पापड्या इथे प्लॅस्टिकवर घालून घेते. इथे आपल्या सर्व पापड्या तयार झालेल्या आहेत. आता ह्या पापड्या आपण 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हात छान वाळून घेणार आहोत. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर तुमच्याकडे कडक ऊन येत नसेल, गॅलरी नसेल तर काय करायचे? तर अजिबात काळजी करू नका. या पापड्या तुम्ही घरामध्ये पंख्याखाली सुद्धा सहज सुकवू शकता. घरात पंख्याच्या खाली सुकवण्यासाठी या पापड्यांना साधारण 2 ते 3 दिवस लागू शकतात. इथे आपल्या पापड्या अगदी छान असे परफेक्ट सुकलेल्या आहेत. पाहू शकता या किती पांढऱ्या शुभ्र आणि काचेसारख्या पारदर्शक झालेल्या आहेत. कुठेही चिरलेल्या नाहीत किंवा तुटलेल्या नाहीत. अशा पापड्या तुम्ही वर्षभर डब्यात भरून ठेवू शकता. या अजिबात खराब होत नाहीत. चला तर मग आपण या पापड्या तळून पाहूया. इथे मी चुलीवरती कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवलेले आहे. हे बघा, तेलात टाकताच पापडी किती छान दुप्पट टिप्पट फुगलेली आहे आणि रंग बघा एकदम पांढरं शुभ्र आलेला आहे. अजिबात लाल किंवा काळी पडलेली नाही. इथे आपण 1 ते 2 पापड्या अशा तळून पाहूया. उपवासाला किंवा एरवी मधल्या वेळेत खायला हा एक उत्तम पर्याय आहे. तर मग या उन्हाळ्यात ही शाबू तांदूळ बटाटा पापडी घरी नक्की बनवून पहा. तुमची पापडी कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशा सोप्या आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या शिवहिंदवी रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय बाय.